गणेशाच्या भक्तीने अनेकांच्या आयुष्यात अनेक चमत्कार घडलेले आहेत. अशा चमत्काराच्या काही कथा आपण ऐकूया या भागात. गणेश पुराणातील सुप्रसिद्ध कथेनुसार विदर्भ देशाची राजधानी कौंडिण्यपूर होती. तेथे भीमा नावाचा राजा आणि चारुहासिनी नावाची त्याची पत्नी राहत होती. त्यांचे वैवाहिक जीवन सुखात चालले होते. पुत्रप्राप्ती नसल्यामुळे दोघेही निराश होते. त्यावेळी सर्व काही त्यागून राजा जंगलात निघून जातो. तिथे त्याला विश्वामित्र ऋषी भेटतात. राजा सर्व हकीकत ऋषींना सांगतो. तेव्हा ऋषी त्या राजाला सांगतात, "पूर्वजन्मात तू गणेशाचा अवमान केला आहेस, त्यामुळे तू या जन्मात कर्माची फळं भोगत आहेस." हे ऐकून राजा म्हणतो, "हे मुनिवर, मला पूर्ण कथा समजावून सांगा. नेमकं त्यावेळी माझ्याकडून कशा पद्धतीने अनादर झाला होता?" तेव्हा विश्वामित्र सांगतात, "हे राजा, पूर्वजन्मामध्ये तुझ्या पूर्वजांमध्ये एक भीम नावाचा महापराक्रमी राजा होता. त्याची पत्नी अत्यंत सुंदर आणि एकदम पतिव्रता होती. त्याच्या कुटुंबाच्या पदरात एक छान बाळ होते, एक सुंदर मुलगा. पण तो जन्मजात मुका, बहिरा आणि अपंग असतो. त्याच्या अंगातून कशाचा तरी सतत दुर्गंध येत असतो. आई-वडील त्या मुलाचे नाव दक्ष ठेवतात. राजा अनेक प्रयत्न करतो, अनेक वैद्यांची मदत घेतो, पण आपला मुलगा दक्षला मात्र सर्व आजारांमधून आणि अपंगपणाच्या त्रासातून मुक्त करू शकत नाही. तेव्हा काही विद्वान त्या राजाच्या राणीला आपल्या मुलासोबत तीर्थयात्रेला जाण्याचा सल्ला देतात, ज्यामुळे त्यांच्या मुलाचे सर्व आजार दूर होतील. हे ऐकून राणी मुलासोबत तीर्थयात्रेला जायला निघते. वाटेत चोर आडवे येतात आणि तिला लुबाडून जातात. अशा परिस्थितीत तिच्याकडे काहीच शिल्लक राहत नाही, काहीच धन उरत नाही. तेव्हा ती राणी एका मंदिराजवळ आपल्या मुलाला ठेवून गावात भिक्षा मागायला जाते. काही वेळात तिथे एक पुजारी येतो आणि त्या मुलाला स्पर्श करतो. हवेचा गारवा आणि तो स्पर्श यामुळे त्या मुलाचे सर्व आजार बरे होतात आणि तो रोगमुक्त होतो. जेव्हा राणी मंदिराजवळ माघारी येते आणि पाहते तर काय, तिचा मुलगा पूर्णपणे रोगमुक्त होऊन एकदम सुंदर दिसू लागलेला असतो. हे पाहून राणी आश्चर्यचकित होते आणि भारावून जाते. ती जेव्हा आजूबाजूला चौकशी करते, तेव्हा तिला पुजाऱ्याची माहिती मिळते. ती सरळ जाऊन त्या पुजाऱ्याची भेट घेते आणि त्याचे आभार मानते. इतकेच नाही, तर आपण हे कशामुळे करू शकला याबद्दल विचारणा करते. तेव्हा पुजारी त्या राणीला चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व सांगतो आणि गणेश भक्तीचे सुद्धा महत्त्व सांगतो. तेव्हा तिला कळते की ते पुजारी गणेशाचे खूप मोठे भक्त आहेत. राणी आणि तिचा मुलगा दक्ष गणेशाची मनोभावे पूजा करतात. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणेशजी स्वप्नात येऊन त्यांना सांगतात की माझे थोर भक्त मुद्गल ऋषी आहेत. त्यांना तुम्ही जाऊन भेटा. तुम्ही इच्छा किंवा ज्या अपेक्षा असतील त्या तिथे पूर्ण होतील. यावर ते मुद्गल ऋषींना घनदाट जंगलात खूप शोधतात, पण काही केलं तरी त्यांचा शोध लागत नाही. शेवटी मोठ्या कष्टाने त्यांना मुद्गल ऋषींचा आश्रम सापडतो. जेव्हा ते महर्षींना भेटतात आणि घडलेला सगळा वृत्तांत सांगतात, तेव्हा ऋषी त्यांना गणेशाच्या गं या एकाक्षरी मंत्राचा उपदेश देतात. इथपर्यंत ही कथा ऐकल्यानंतर राजा भीम विश्वामित्राला विचारतात, "हे मुनीश्वर, एका पुजाऱ्याच्या फक्त स्पर्शाने त्या मुलाचे सर्व आजार कसे काय बरे झाले, याबद्दल आपण सविस्तर सांगावे." त्यावर विश्वामित्र म्हणतात, "हे राजा, जे काही होते ते परमेश्वराच्या कृपेने होते. त्यात नवल ते काय? भगवान गजाननाची इच्छा असल्यास ते कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही रूपात येऊ शकतात. इतकेच नाही, तर ते आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करू शकतात." एकेकाळी सिंधू देशात पल्ली नावाच्या गावात एक श्रीमंत वाणी राहत होता. त्याचे नाव कल्याण होते. एके दिवशी कल्याणचा मुलगा आपल्या काही सहकाऱ्यांसह जंगलात जातो. तिथे त्याला एक खडक दिसतो, ज्यावर मूर्ती कोरलेली असते. ते त्या मूर्तीला गणेशवार असे नाव देऊन पूजा करायला सुरुवात करतात. त्यानंतर
ते त्या ठिकाणी मंडप घालून गणेशाची पूजा करण्याचे नियोजन करतात. त्या दिवसापासून त्या वाण्याचा मुलगा अनेक दिवस तिथेच आपल्या सहकाऱ्यांसोबत तिथे राहून गणेशाची आराधना करतात. नित्यनेमाने गणपतीची पूजा करतात. इतके दिवस झाले, तो घरी कसा काय आला नाही, म्हणून त्याचे आई-वडील काळजी करू लागतात आणि ते आपल्या मुलांचा शोध घेऊ लागतात. जेव्हा त्या सर्व पालकांना आपल्या मुलांचा शोध लागतो, तेव्हा ते त्या पूजेच्या ठिकाणी त्या मूर्तीजवळ पोहोचतात. पाहतात तर सर्व मुलं पूजा करण्यात मग्न झालेली असतात. तेव्हा इतर मुलांचे पालक कल्याणला म्हणतात, "तुझ्या मुलाच्या नादाने आमची मुलंसुद्धा वेड्यासारखी त्या दगडाची पूजा करत बसलेत. तू हे सगळं लवकरात लवकर थांबव, नाहीतर आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील." हे ऐकून कल्याण चिडतो आणि तो सर्व मंडप पाडतो. हा प्रकार पाहून घाबरलेली बाकी सर्व मुलं पळून जातात. तो ती मूर्ती फेकून देतो आणि आपला मुलगा बल्लाळला खूप मारतो. त्याचा मुलगा खूप क्षमायाचना करू लागतो, माफी मागतो आणि मला कितीही मारा, पण मूर्तीची अवहेलना करू नका, अशी विनंती करू लागतो. चिडलेला वाणी मात्र आपल्या मुलाचे अजिबात ऐकत नाही. उलट त्या मुलाला रागाने म्हणतो, "तू ज्या दगडाला गणेश समजून प्रार्थना करत आहेस, बघूया, तो विघ्नहर्ता तुला वाचवायला येतो काय?" तो क्रूर व्यापारी स्वतःच्या मुलाला बेदम मारहाण करतो आणि त्याला म्हणतो, "बघू, तुझा गजानन तुला सोडवायला येतो काय? आत्ताच वेळ आहे. बंद कर ही गणेशाची भक्ती, नाहीतर अजून वाईट हाल होतील." व्यापारी आपल्या मुलाला एका झाडाला बांधून ठेवतो आणि तिथेच त्या जखमी अवस्थेमध्ये सोडून देतो. वेदनेने प्रचंड दुःखी आणि क्रोधित झालेला त्याचा पुत्र त्याला शाप देतो, की एक वेळ अशी येईल तुझ्यावर आणि तू अपंग होशील. त्यानंतर त्याच वेदनेत तो जोरजोरात स्वतःचे डोके झाडावर आदळत गणेशाची आराधना करतो. म्हणतो, "हे गजानना, तुला तुझ्या भक्ताची इतकीच काळजी असेल, तर तू स्वतः भक्ताच्या मदतीसाठी धावून येशील. मला आता बघायचंय, माझी भक्ती खरंच तुझ्या दर्शनासाठी योग्य आहे का?" इतक्यात त्याचे विव्हळणे ऐकून एक तपस्वी तिथे येतो आणि तो त्याला त्या अवस्थेतून बाजूला घेऊन त्याला धीर देत म्हणतो, "तुझ्या आर्त हाकेनेच मी तुझ्याजवळ आलेलो आहे. तू तुझ्या बाबांना दिलेला शाप खरा ठरणार आहे आणि आज या ठिकाणाला तुझ्या या भक्तीमुळे एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणाला आजपासून बल्लाळ विनायक म्हणजेच बल्लाळेश्वर या नावाने ओळखले जाईल. इकडे त्या व्यापाऱ्याची शापामुळे दुर्दशा होते आणि तो अपंग होतो. त्याला अनेक रोग जडतात आणि तो कुरूप दिसू लागतो. हे सर्व सहन न झाल्याने त्या बल्लाळची आई त्याला शोधात अरण्यात येते आणि सर्व प्रकार सांगते. तेव्हा तिचा मुलगा सुद्धा तिला घडलेला सर्व प्रकार सांगतो. ते ऐकल्यानंतर सुद्धा आई आपल्या मुलाला शाप मागे घेण्यासाठी विनंती करते. पण वेळ निघून गेलेली असते. खूप उशीर झालेला असतो. तेव्हा तो मुलगा म्हणतो, "तुझा नवरा पुढच्या जन्मात तुझ्या पोटी असाच अपंग म्हणून जन्म घेईल. तेव्हा तुझा त्यावेळचा नवरा तुला तीर्थयात्रेला पाठवेल. तिथे गजाननाचे महान भक्त त्याचे अपंगत्व संपूर्ण मिटवून टाकतील." ही संपूर्ण कथा ऐकल्यानंतर दक्ष राजा कौंडिण्यपूरजवळील एका जंगलात, जिथे गणपतीचे एक प्राचीन मंदिर असते, तिथे जाऊन गणपतीच्या एकाक्षरी मंत्राचा जप सुरू करतो. जपनामामध्ये तल्लीन झालेल्या दक्ष राजाला एक स्वप्न पडते आणि त्याला स्वप्नात एक हत्ती दिसतो. इतकेच नाही, तर तो स्वतः त्या हत्तीची सवारी करत आहे, असा साक्षात्कार त्याला होतो. जेव्हा त्या स्वप्नाबद्दल तो आपल्या आईला सांगतो, तेव्हा ती प्रचंड खुश होते. ती म्हणते, "बाळा, जर तुला स्वप्नात हत्ती दिसला असेल, तर नक्कीच ही शुभ गोष्ट आहे. स्वप्नात हत्ती म्हणजे हे साक्षात गणेशाचे दर्शन आहे आणि हत्तीवर स्वारी म्हणजेच राज्यप्राप्ती." अशा पद्धतीने पुढे काही काळ निघून जातो आणि एका शुभप्रसंगी हत्तीच्याच निवडीतून दक्ष राजा बनतो. गणेशाच्या श्रद्धेची आणि चमत्काराची आणखी एक कथा आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत. अंग देशातील